महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आजपासून डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलंय। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या सेंटरचं लोकार्पण करण्यात आलंय। या सेंटरमध्ये 5 डायलिसिस खाटांची सोय करण्यात आली आहे। 3 शिफ्टमध्ये जवळपास 30हून अधिक रुग्णांवर या ठिकाणी मोफत डायलिसिसची सुविधा मिळणार आहे। डायलिसिस बरोबर त्यांना मोफत औषधोपचारही उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे बदलापूर आणि परिसरात राहणाऱ्या डायलिसिस रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय। डायलिसिस सेंटर बदलापूरमध्ये शासकीय नव्हतं। फार महत्त्वाची मागणी बदलापूरकरांसाठी आणि ग्रामीण रुग्णालयासाठी आपल्या तालुक्याला एक फार मोठं वरदान मिळालं। डायलिसिसचे पेशंट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की खाजगी ठिकाणी जायचं असेल तर खूप मोठा खर्च येतोय आणि मग त्यामुळं त्या दवाखान्यात जाण्याऐवजी घरीच काही लोक आपलं जीवन व्यतीत करतात। मुरबाडला या अगोदरच्या आमच्या डॉक्टर पवार सिव्हिल सर्जन यांनी मुरबाडला आम्हाला प्रथम प्राधान्य दिलं होतं। 2100च्या वर पेशंट आतापर्यंत त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि बिन पैशाने सगळा खर्च त्याचा शासनाच्यावर जातो। त्याचबरोबर मेडिसिन सुद्धा संपूर्ण त्याला लागणारे ते सुद्धा निश्चितपणे शासनाच्या वतीने दिलं जाते। एक आजचा हा खरा म्हणजे उद्घाटनाचा सोहळा करताना मला मनापासून बदलापूरकरांसाठी एक चांगली योजना दिल्याबद्दल आणि आमचे नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष आमच्या लांबलेताई या सगळ्यांच्या उपस्थितीत, सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आणि आम्हाला सिव्हिल सर्जन आमच्याच गावचे असल्यामुळं प्राधान्य दिलं त्याबद्दल त्यांचं आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। मला माझी निश्चित जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली आणि बदलापूरकरांना एक खूप मोठं आज महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना ही एक अजून चांगली व्यवस्था बदलापूरमध्ये झाली त्याबद्दल आरोग्य विभागाचं मनापासून धन्यवाद। कात्रप ग्रामीण रुग्णालय येथे आज डायलिसिस सेंटरचं आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि रोजचे 2 सेशनमध्ये जर पेशंट घेतले तर 10 पेशंट होणार, 3 सेशनमध्ये घेतले तर 15 पेशंट होणार, म्हणजे रोजचे 10 ते 15 रुग्णांना इथे डायलिसिस केलं जाणार आहे। अशा 5 मशीन्स आहेत, एका सेशनला 5 पेशंट घेतले जाणार आहेत। तर बदलापूरमधील डायलिसिस पेशंटना मी आवाहन करेन की आपण ह्या जी इथे डायलिसिसची जी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली जात आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या, जेणेकरून आपला जो खर्चिक उपचार आहे तो कुठेतरी थांबेल। कारण का डायलिसिस अशी प्रक्रिया आहे ही एकदा सुरू झाली की ती शेवटपर्यंत चालू ठेवावी लागते, ती बंद होऊ शकत नाही। म्हणून मी आमचे कैलास पवार सर डॉक्टर आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देते, महाराष्ट्र शासनाला मनापासून धन्यवाद देते की त्यांनी बदलापूरमध्ये उपयुक्त येईल म्हणून या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटर मोफत चालू केलेलं आहे। आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे आणि या व्यतिरिक्त सांगत झालं तर अतिशय समाधानकारक हा आजचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीने बदलापूरने अतिशय महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललं आहे। ते म्हणजे की या बदलापूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय डायलिसिस सेंटर चालू झालेलं आहे आणि आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरमध्ये 5 बेड्स आहेत आणि दररोज 10 ते 15 रुग्णांचं डायलिसिस केलं जाणार आहे। तर डायलिसिस सेंटर म्हणजे यापूर्वी ही सुविधा बदलापूरमध्ये नव्हती, मग त्या रुग्णांचा अतिशय वेळ खराब व्हायचा, त्यानंतर फार खर्चिक असल्यामुळे आणि या ठिकाणी ही जी सुविधा चालू केली महाराष्ट्र शासनाच्या वतीने तर ती मोफत सुविधा आहे आणि नागरिकांचं जे बदलापूरमधील नागरिकांचं आरोग्य आहे हे आरोग्य जोपासणं हे आमचं ध्येय आहे आणि त्या आरोग्यातून जी त्यांची सेवा देणं हा आमचा खऱ्या अर्थाने धर्म आहे। आदरणीय आमदार कथोरे साहेब यांच्या प्रयत्नातून आज ही सेवा आज बदलापूरमध्ये खऱ्या अर्थाने चालू केली। एक आरोग्य सभापती म्हणून मला प्रचंड त्यामध्ये एक आनंद आहे आणि या व्यतिरिक्त बदलापूर नगरपालिकेचा स्वतःचा ब्लड स्टोरेज सेंटर चालू करणार आहोत। त्यासाठी सभागृहाने मंजुरी देखील दिलेली आहे। येत्या महिनाभरामध्ये ते स्टोरेज सेंटर चालू करणार आहोत, म्हणजे जे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेल ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्व सक्षम आहोत। म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि विकास या तिन्ही गोष्टीमध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही। नागरिकांना जे आवश्यक आहे ते आम्ही या ठिकाणी पुरवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। विनामूल्य डायलिसिस सेंटर व्हावं, सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेब यांचा सातत्याने असलेला प्रयत्न, त्याला तेवढ्याच ताकदीने दिलेली आमचे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांची साथ, यामुळे आज हा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। डायलिसिस सेंटर हे सामान्य रुग्णांना 3000 रुपये प्रत्येक डायलिसिसला खर्च करायला लागत होता,
तो लागू नये आणि अगदी विनामूल्य दिवसाला 15 डायलिसिस होतील इतपत सुविधा बदलापूर शहरामध्ये आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली आहे. ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालं आहे. मी तमाम नागरिकांना आणि ज्यांना डायलिसिस करावं लागतं त्यांना मी विनंती या ठिकाणी करतो, आवाहन करतो की आपण या डायलिसिस सेंटरचं अतिशय अद्ययावत असं सेंटर आहे. जरी सरकारी असलं तरी एकदम अद्ययावत आहे. आपण या डायलिसिस सेंटरचा या ठिकाणी फायदा करून घ्यावा. विनामूल्य सोय आहे आणि हे करत असताना जी काही सामान्य रुग्ण आहेत या ठिकाणी त्यांना फार मोठा दिलासा याच्या माध्यमातून होणार आहे. मी आमदार किसनराव कथोरे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, जिल्हा शल्य चिकित्सकांना धन्यवाद व्यक्त करतो आणि याचं उद्घाटन जे आहे ते आमदार कथोरे साहेब, आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत झाले. निश्चितच बदलापूरसाठी ही एक आनंदाची बातमी.